नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर, ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा। मित्रांनो, संतोष देशमुख प्रकरणामध्ये संतोष देशमुख यांची हत्या होऊन आज 3 महिने उलटून गेलेले आहेत। 3 महिने या प्रकरणाला झालेले आहेत आणि एखादा कुठलाही घटना अचानक जी घडते घटना, त्या घटनेमागे नेमकं काय काय दडलेलं आहे, नेमकं काय काय त्या पडद्यामागे झालेलं आहे, अशा घटनांचं, अचानक घडलेल्या घटनांचं जसं जसं दिवस पुढे जाते, जसं जसं या प्रकरणाला काळ लोटत जाईल, तसं तसं ह्या पडद्यामागच्या गोष्टी आणि या सगळ्या गोष्टी पुढे येत असतात। आणि आज अशीच एक गोष्ट पुढे आलेली आहे, ती म्हणजे धनंजय मुंडे यांच्या मोबाईलवरून मेसेज गेला की वाल्मिक कराडला CID ला ऑफिसला सोडा, किंवा जे बालाजी तांदळे किंवा शिवलिंग मोराळे हे सगळे धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते आणि धनंजय मुंडे यांच्या सेलफोनवरून त्यांना माहिती जात होती। नेमकी याच्या मागची माहिती काय आहे हेच तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर नमस्कार, मी रणजित। मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात। तर मंडळी, आपल्याला माहित आहे संतोष देशमुख प्रकरणामध्ये बऱ्याच काही गोष्टी, बरेच काही प्रकरण वेगवेगळे आजपर्यंत घडत आलेले आहेत। आणि आता अंजली दामनिया, सुरेश धस हे कशा प्रकारे या प्रकरणामध्ये इन्व्हॉल्व होते, मनोज जरांगे हे सुद्धा कशा प्रकारे या प्रकरणामध्ये अजून सुद्धा इन्व्हॉल्व आहेत किंवा होते, आणि जोपर्यंत संतोष देशमुखांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत कदाचित हे लोक त्या प्रकरणामध्ये इन्व्हॉल्व राहतीलच। परंतु आज धनंजय मुंडेंनी ज्या काही गोष्टी केल्यात असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं, त्या म्हणजे अंजली दामनिया, असं म्हटलं गेलं की वाल्मिक कराड ज्यावेळेस फरार होता त्यावेळेस धनंजय मुंडे यांच्या संपर्कात तो होता, आणि धनंजय मुंडे आणि त्यांच्या बैठक व्हायच्या, किंवा धनंजय मुंडे यांनी फरार व्हायला वाल्मिक कराडला मदत केली होती। आणि धनंजय मुंडे यांच्या मोबाईलवरूनच, यांच्या सेलफोनवरूनच जो शिवलिंग मोराळे ज्याची गाडीनं वाल्मिक कराड हा CID ऑफिस मध्ये पोहोचला होता, तो शिवलिंग मोराळेला मेसेज टाकणारा म्हणजे धनंजय मुंडे यांच्या मोबाईलवरून मेसेज गेला होता। अशा प्रकारची माहिती अंजली दामनिया यांनी आज पत्रकार परिषद घेऊन दिली आहे। आणि फडणवीस धनंजय मुंडेंना वाचवतायत का, अशा प्रकारचा प्रश्न सुद्धा आज अंजली दामनिया यांनी पत्रकार परिषदेमध्ये विचारला। आणि धनंजय मुंडे यांना यांचं CDR, CCTV, टॉवर लोकेशन या सगळ्या गोष्टी या तपासायला पाहिजेत, आणि याचा लवकरात लवकर तपास काढून, या जर तपासातच आल्या नाहीत, समजा याच गोष्टी जर तपासल्या गेल्या नाहीत, CDR तपासले नाहीत, तुमचे टॉवर लोकेशन तपासले नाहीत, CCTV तपासले नाहीत, तर हे आरोपी सापडणार नाहीत, किंवा जे धनंजय मुंडेवर आरोप करतायत ते आरोप सिद्ध होणार नाहीत। अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न अंजली दामनिया यांनी आज त्या पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न किंवा मागणी केलेली आहे, ती म्हणजे आपल्या देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्र्याकडे। आणि मित्रांनो, जे बालाजी तांदळे जो वाल्मिक कराडला भेटायला गेला अशा प्रकारचं सुद्धा बोललं होतं, किंवा त्यानं शाल किंवा काहीतरी गोधडी अशा प्रकारचं कुठंतरी त्याला पांघरायला घेऊन गेला, अशा प्रकारच्या काही बातम्या पाठीमाग आल्या होत्या। आणि तो बालाजी तांदळे सुद्धा धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता आहे, म्हणून त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करावा या संतोष देशमुख प्रकरणामध्ये, अशा प्रकारची मागणी सुद्धा आज अंजली दामनिया यांनी पत्रकार परिषदेमध्ये मागितली, किंवा मुख्यमंत्र्याकडे एक मागणं घातलेले, या तपास यंत्रणाकडे एक मागणं घातलेले। कारण PI जो राजेश पाटील, हे पाटील असेल किंवा वेगवेगळे जे पोलिसांवर जे आरोप झाले होते त्या पोलिसांचे सुद्धा आज त्यांनी सह आरोपी करा म्हणून अशा प्रकारची मागणी अंजली दामनिया यांनी आज आपल्या पत्रकार परिषदेमधून केलेली आहे। आणि धनंजय मुंडे यांना सुद्धा सह आरोपी करा
अशा प्रकारची एक मोठी मागणी अंजली दमानिया यांनी केलेली आहे. मित्रांनो, धनंजय मुंडेंच्या फोनचा जो माहिती आज अंजली दमानिया यांनी दिली, याच्या मागची नेमकी सत्यता काय असू शकते आणि हे झालं असेल तर खरंच झालं असेल का? वाल्मिक कराडला CID ला सोडण्यासाठी शिवलिंग मोराडेला मेसेज धनंजय मुंडेंच्या मोबाईलवरून गेला होता, अशा प्रकारचे अंजली दमानिया यांनी बोललं गेलेले. तर हे झालं असेल का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळू द्या. धन्यवाद.